जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी वर्ग राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विविध मागण्यासंदर्भात सध्या राज्यात संप सुरू आहे आणि या संदर्भात संपाच्या पार्श्वभूमीवरती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कर्मचारी महासंघाची बैठक झाली। या बैठकीमध्ये अनेक मागण्यांच्या संदर्भात चर्चा झाली। अनेक मागण्यांना राज्य शासनानं सकारात्मक पाठिंबा दिला। या संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं एक प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। कोणत्या त्या मागण्या आहेत आणि या अनुषंगानं कोणती चर्चा झालेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी अधिकारी वर्ग पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विविध मागण्यासंदर्भात 21 एप्रिलपासून राज्यव्यापी संप सुरू आहे आणि या संदर्भात राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्याबाबत सध्या राज्य शासन सकारात्मक आहे। राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवाविषयक मागण्यासंदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न झाली। अतिशय तातडीच्या सूचनेच्या अनुषंगानं वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव वित्त ओमप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजपत्रित अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली असून प्रलंबित निर्णय तातडीने घेण्याचे संकेत शासनाकडून देण्यात आलेले आहेत। बैठकीत खालीलप्रमाणे विषयनिहाय चर्चा झालेली आहे। सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 1 मार्च 2024 रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघानं सुचवलेल्या बाबींचा समावेश करून तातडीनं जारी करावी। केंद्र शासनाच्या नियम व अटी निर्गमित झाल्यानंतर त्यानुसार राज्यसेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा सुयोग्य निर्णय घेण्यात येईल। राज्य शासकीय अधिकाऱ्यांना 3 लाभांच्या 10-20-30 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी S20 म्हणजेच PB3 रुपये 5,400 ची मर्यादा काढावी। शासन शुद्धीपत्रक दिनांक 21 फेब्रुवारी 2024 मध्ये नमूद निवडसूची तयार करून फक्त 25% पदांना वरिष्ठ वेतनश्रेणी न देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीचा पदाचा लाभ द्यावा। या संदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असं सांगण्यात आलं। सेवानिवृत्तीचं वय केंद्र व अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्षे करावं, याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलेलं आहे। महागाई भत्ता वाढीची थकबाकी तातडीनं द्यावी। माहे एप्रिलच्या पगारात ही थकबाकी जी आहे ती देण्यात येणार आहे। सेवानिवृत्ती मृत्यूप्रदानाची ग्रॅज्युइटी सध्याची रुपये 20 लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये 25 लाख इतकी करावी। या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत। निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्यात यावा। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलेलं आहे। वित्त व लेखा सेवा प्रवेश नियम 13 सप्टेंबर 2012 मध्ये निश्चित विभागीय परीक्षा घोषित केलेली नसतानाही ती पदोन्नतीपूर्वी उत्तीर्ण करण्याबाबत आडमुठे धोरण आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार सेवा ज्येष्ठता यादी सुधारित करावी संघटनेची मागणी रास्त असून या संदर्भात अपर मुख्य सचिव यांच्याकडे प्रधान सचिव लेखा व कोषागार यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत। राज्यातील विविध खात्यामध्ये रिक्त असलेली सुमारे 3 लाख पदे विहित मार्गानं प्राधान्यानं भरावीत। तसेच बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीनं पदभरतीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, यावर कार्यवाही प्रस्तावित आहे असं सांगण्यात आलेलं आहे। महिला अधिकाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून मिळाव्यात। विभागनिहाय कार्यालयाच्या आवश्यक सुधारणा व सोयीसुविधांचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे। राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 GIS अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये 7व्या वेतन आयोगाची सुसंगत सुधारणा करावी। या संदर्भात वित्त विभागानं प्रस्ताव सादर करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी आणि ही सुविधा सर्वांना लागू असून याचा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा भरती सुविधेचा संबंधित प्रशासकीय विभागाने नियमित आढावा घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी। सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभाग स्तरावरून या संदर्भात आढावा घेण्यात येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणे प्रथम वेतन निश्चिती करून नंतर 7व्या वेतन आयोगामध्ये त्यांची वेतन निश्चिती करावी। या संदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे। राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेबाबत फेरआढावा घेऊन माननीय अग्रवाल समितीच्या अहवालाच्या अनुषंगानं
अधिकाऱ्याबरोबरच त्यांना सहाय्यभूत अधिकारी व कर्मचारी संख्येत वाढीवर निर्णय व्हावा, तसेच पुनर्रचना होत असताना रखडलेली पदोन्नती व नियमित प्रशासकीय विनंती बदल्या सममर्यादित करण्यात याव्यात. या संदर्भात माननीय वित्तमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचं अप्पर मुख्य सचिव वित्त यांनी स्पष्ट केलेलं आहे. अधिकारी व कर्मचारी महासंघानं बैठकीत स्पष्ट केलेलं आहे की वारंवार सकारात्मक चर्चा होऊन प्रत्यक्ष निर्णयांना विलंब होत असल्यानं राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, संघटनांना नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू नये, यासाठी शासनानं अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याबाबत तत्परतेनं मार्ग काढावा, जेणेकरून शासन, प्रशासन आणि संघटनांचं सौहार्दाचं संबंध जे आहेत ते वृद्धिंगत होतील. या बैठकीला शासनाच्या वतीनं वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव मनीषा कामटे, सहसचिव विमा प्रशासन उपस्थित होते. तर आमंत्रित संबंधित अधिकारी व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे निश्चितच या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती संपाची दिशा जी आहे ती पुढील काही दिवसात निश्चित होऊ शकते. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा. आपली काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा. धन्यवाद.